आता आपण उघड टॉप 9 मोठ्या बातम्या। अतुल सत्तारांच्या जाहिरातीत कल्याण काळे आणि इम्तियाज जलील यांचे फोटो। अतुल सावे संतापले, सत्तारांची वरिष्ठांकडे तक्रार करणार, अतुल सावे आक्रमक। माझ्याकडील पेनड्राईव्ह मध्ये पुरावे, फडणवीसांकडील पुरावे त्यांनी जाहीर करावेत, नाहीतर वेळ आल्यावर मी पुरावे दाखवेल, अनिल देशमुखांचं आव्हान। अनिल देशमुख फॅशन म्हणून पेनड्राईव्ह दाखवतात, पेनड्राईव्ह मध्ये काहीच नाही, आशिष देशमुखांचं प्रत्युत्तर। फडणवीसांकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी जाहीर करावेत, अनिल देशमुखांनी दिलं होतं आव्हान। अनिल देशमुखांनी शिळाकडीला ऊत आणू नये, आणखी अनेक गोष्टी आहेत, कधीतरी वेळ आल्यास सांगेन, हसन मुश्रीफांचा इशारा। नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुखांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, देशमुखांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपामुळे भाजप कार्यकर्त्यांची देशमुखांविरोधात घोषणाबाजी। जयंत पाटील आणि शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्ष आशा शिंदे यांच्यात भेट, राजेश टोपेंच्या उपस्थितीत तासभर चर्चा। आशा शिंदेंकडून लोहा कंधार मतदारसंघाची मोर्चे बांधणी। कांदा निर्यातीवरील 40% कर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीत प्रस्ताव मांडावा, नाशिकमधील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। पंकजा मुंडेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर, बुलढाणा जिल्ह्यातल्या बीबी गावात पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनर। जागावाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसकडून समिती जाहीर, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांचा समितीत समावेश। समिती भवियातील पक्षांशी जागावाटपावर चर्चा करणार।